काय काय भावांना परत आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता बघू शकता आपण खडीच्या गणपतीशी आपण पाया पडायला चाललो होतो. तिथून दुसऱ्या स्पॉटला आपल्याला जायचं होतं. त्यासाठी आपण तिकडं पहिला जात होतो वाटत ना खडीचा गणपती आपला गणपतीचं मंदिर लागतं, त्यामुळे आपण तिथे पाया पडायला गेलो होतो. आता सिनेमॅटिक टेप बघायला घेतलेला आपण. आता बघू शकतो आपण कोण कोण आलो होतो. सोमचा मित्र आला होता, अरमान, नंतर केदार, मी, कार्तिक आणि सोम होता. बघा सोम. जरा पेट्रोल कमी होतं आपल्या गाडीमध्ये, पेट्रोल टाकायला गेलो होतो पहिला. हे बघा ब्लॉग बनवत आहे. ह्यानं बघा नवीन गाडी घेतल्या, फरकला बघा कसला. इकडे बघ रे. हा हा अंदाज दिसाल तू तुला लावेल बा गॉगल बिगल मागितलं कोण रे. नाही रे आम्ही अंदाज म्हणून सांग तुला. आम्ही अंदाज चाल चला जा पुढे आपण इथं वेळ झाला आपल्याला. आता बघू शकता आपण कागलच्या रोडला आपण आहे. कागलचा टोल नाका तिकडे आपल्याला जायचं होतं. तिथून काय 5 किलोमीटर आहे, तिथून असं अंतर अजून आहे वाटतं तिथनं. बघू शकताय टोल नाक्यापाशी आपण पोहोचलोय. व्हिडिओ दाखवते काय काय मला काय कळत नाही. आपल्याला टोल बिल नाही रे आपल्याला गाडीला आपल्या. आता बघू शकताय आपण विराज जंक्शन पाशी पोहोचलो आहे आपण आता. हे भाऊ काय करत होता, सारखं व्हिडिओ करायला. हे बघू शकताय. फोन बंद करायला काय तयारच नव्हता येऊ. तुम्ही बघू शकताय निसर्ग तुम्हाला दिसत. आपल्या शाळेतला सॉरी घरातला आपल्या करू अरे तर बाबा छापले त्याची केस पांढरं उभं झालं नाही छापल्या छापल्या त्याला घरात मी छापात काढतो आणि तो येऊ कानाला काय व्हिडिओ करायला फोनचा मित्र ते ब्लॉगर आपला मित्र आपला तो. आपण पोचले बरोबर. आपल्या सगळ्यांना भूक लागली होती तेव्हा आपण नाश्ता केला. त्या दोघांचा काहीतरी हे समोर होता त्यामध्ये उपास होता त्यांचा. आमचा उपास नसलेला, आम्ही काय उपास धरत नाही. त्यामुळे आपण लगेच वडापाव खाऊन इथं आपण लगेच बाहेर पडलो आपण. आता समोर डोंगर दिसत असेल, डोंगरावर शंकराचं मंदिर आहे, तिथं आपल्याला जायचं होतं. कार्तिक सांगितलेलं आम्हाला
चालत जायला 5 मिनिट लागतात आणि तिकीट घेऊन गेलं तर आपण त्या मंदिराच्या दारात आपण जातोय. चालत जायला 5 मिनिट लागते म्हणून आम्ही चला म्हणलं चालत जाऊया म्हणलं साहेब बारी. मला वाटलं खाली जायचं आहे. कार्तिक मला इकडून वरती जायचं मी चालते वरती समोर आहे आपल्याला. आता हे बघू शकताय इथं तिकीटला इथं गर्दी एवढी बघू शकता इथं. सर्व तुम्हाला रोड दिसत असेल तर वरती डोंगरातून बरोबर समोर डोंगर दिसते त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. तेव्हा तुम्ही निसर्ग बघू शकताय. तर नशीब का पाऊस पडला नाही तर नशीब चांगलं होतं आमचं पोरांचं सगळ्यांचं. समोर एकदम पांढरं मंदिर आहे तिथं एक मंदिर आहे. आता पूर्ण आपल्याला उजवाकडे टर्न मारायचा आपल्याला. असं काढलं जाणार ना मी काय म्हणतो. आता बघू शकतो आपण मंदिराच्या पायथ्याला पोहोचलो आता. आता इथून सरळ तुला वरती जायचं आहे चालत. एक मिनिट दाखवतो आपण कुठून आलो बघा. तिथून खालून पण वरती आलो पूर्ण अजून वरती जाऊया. याच्या डबल वरती तिकडे जायला आपण. आता बघू शकतोय सोमच्या आणि ह्याची कार्तिकची भांडण लागली होती त्यामुळे कार्तिकचा ड्रेस फाटला बघा. बरोबर पडला ड्रेस फाटला म्हणजे कार्तिक करायला लागला. चष्मा किती पडला जरा कमी याची भांडण लागली असती. बघा सोमाच्या बारा त्या मित्राला घेऊन खाली वाढत नाही आला खाली म्हणलं पडला असं गावाचं नाही म्हणलो खाली गेली करून दोघं पण फोटो काढायसाठी. तर समोर बघा केदार दोघं परत आली बघा. या दोघांचं लगेच फोटो चालू आहे बघा. थिएटरला वाला फोटो काढायला म्हणला फोटो काढ. आता सोम बघा दगड घेताना मारते बघा त्याला कसं. आता तुम्ही म्हणजे भाव कुठे गेला आपला. आता हे बघू शकताय मी व्हिडिओ करायला तो माझ्यातच कॅमेरा मीच व्हिडिओ करायला काय तयार नव्हतं व्हिडिओ करा त्याला. आता सोम बघा दगड मारतो ते. हे करून दे रे त्याला रप्पू मारून दे. अरे तुला एक पत्ता सांगतो की तिथं जा. मग तू फाडलास राजदरबारच्या जरासं पुढे गेलं तिथं एक कोण आहे कोण आहे बोल घेता टाक मारून काय टाक मारलं तरी पण काय उपयोग नाही. मारायला टाका एसटीडी वाटते काहीतरी टाकून ड्रेस काय पर्याय नाही. ड्रेस आणि पॅन्ट बी गावातच आम्हाला वाढ आहे की खरं अशीच तुम्ही क्वालिटी झाली आणि म्हणा मला लागू जातोस काय घालाय. अरे जाणार तुला एकदम टाकणार टाक म्हणाले टाकू टाक टाक सॉन्ग चॅलेंज केदारला मला आता बघा वडा 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 कार्तिक खाली पळून गेले. रे लागल 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 खाली मॅच वडा बदला होणार
चला की दादा आपण मनसे मला दम लागावा त्यामुळे बसलो कारण सगळे आपण सोम्या गाणं रॅप कुठलं रे तो सोम्या पण आज ब्लॉग घेऊन झाला आता ह्यो आता स्वतः ब्लॉग करायला आता मोठं आला ह्यो चल ब्लॉग करणार मोठं बोल ब्लॉग करणार का नाहीस मला काय बोलायला बघा ह्यो माझा हात द्या म्हणा जो आहे ते बोलाले आम्ही त्यात काही विषय नाही मी पण नेलाच खाली आता मी काय म्हणते गार गार कारण मी असं भाऊ करपट नेला सगळं खाली का काय बोलायला शिवाय शिवाय नको थोडंसं करा आणि घाण का बोलू नका चुत्तेस का जरा तू चुती आवडायच्या मी ते टाकणार मग तुझा पण टाकणार ना बघ की मग तू मुद्दाम करायला मुद्दाम टाकणार मी तुझा म्हणा सोम्याचं पाठवून फिरू नका म्हणून पुरी आणि शिवाय झालाय बघा तू गेलास तुला साजू काय रे तुपातला गोळा बुडवून काढला चला पब्लिक आपल्याला घरला काढ किती चला की वर सोम्या चल की मर्दा उठ की सोम्या सोम्या उठ सोम्या टक्कल पडला बघा काही देते टक्कल पडलाय बघू शकताय टक्कल पडलाय केस वाढलं काय विषय नाही कसं आहे गंजी मारला राहणारा म्हणा की रे मारा तू कुठं आलाय इथनं 2 किलोमीटर आहे सबस्क्राईब करा बेनाडी टॉपची साऊंड येणार आहे गणपती विसर्जनला डॉन नंबर 1 जय गणेश श्री नेक्स्ट पॉवर टायगर नंबर 1 VS पॉवर सगळी येणार आहे किती मंडळ आहे तुमच्या गावात 10 ते 11 10 ते 11 काय बघायला DS कंपनी यायला लागते बेनाडीला DS कंपनी बघाय नाद करते काय यायला लागते साऊंड बघाय टॉपचा विषय आहे नाद करते काय कसं झालं होतं म्हणते काय केदारचं ह्या पोरांचं लई जमलं होतं केदार काय बनवते तू मूर्त्या करतेस कोण बनवते गणपती मूर्त्या करतात मी करते तुम्ही सपला की विषय सांग की मग गणपती बद्दल काय कर काय नाव बिव काय तुमच्या कारखान्यात 12 फूट पर्यंत आहेत 12 फूट आणि तू काय बोललास काय चॉकलेट खा तुम्हाला काय गणपती पाहिजे होतं ते यायचं कसला बी तुमच्या जरा हे कारखान्याचं नाव सांग की तानाजी कुंभार तानाजी कुंभार जायला लागते म्हणा तुम्ही सगळे तिथले जायचा उडान गणपती चालू कसं आलायचा तुम्ही चालत आता इकडे चालू झाला गाव इथं जायचं त्यांचं बेनाडी बेनाडे कुठं माहिती आहे का ना जवळ आहे तुमच्या आमचं माझ भाऊ राहतो तुम्हाला कसला बी गणपती पाहिजे असं करून देणार आयुष्य ना तोंडा मारतो काय यायला लागतंय तानाजी कुंभार गणपती नाही उडान गणपती चालू आहे आता काय रे आता बघू शकता आपण कुठनं खालून तिथपर्यंत आपण आलोय तुम्हाला 2 तिकीट मध्ये दाखवतो बघा आता हे बघू शकता मला आपण जेव्हा कोण दाखवलं होतं पालखी आली होती तेव्हा आपण तिथले पालखीचं टेक घेतलं पहिला तुम्हाला जवळ तुम्हाला पण पालखी दाखवतो 1 मिनिट थांबा आता बघू शकताय पुढचा टेक बघा तुम्ही काय अँगल घेतला आता बघू शकता आपण मंदिरात गेलो होतो आता मंदिरातला पण हे दिसतंय
पालखीचं बांधकाम बघा मंदिराचं. कसलं दिसते की बघ की. मारलं गेलो त्यामध्ये दिसलं बघा नारळ फोडतो कसं पुढं त्या म्हणजे त्या भिंतीवर कोणी नारळ फेकून मारतात त्याची कथा आहे म्हणजे ती त्या भिंतीवर नारळ फेकून मारा लागते पालखी आत आल्यानंतर. पहिल्यांदा बघायला आता बघू शकता तुम्ही एकसारखं नारळ कसं यायला बघा. आता भाऊ बघा मी गेली लगेच त्यानं नारळ फेकायला मारलं बघा. आता बघू शकता या साईडला पालखी आत आल्या. आता कसं झालं आज जाऊन दर्शन घेतलं होतं आम्ही कारण आता मला टिक घेऊ दिली नाही कारण बाहेरचं मी टिक घ्यायला लागलो तर इकडे नारळ फोडताना बघू शकता फोडत ती. आता पालखी हात आलं तुम्ही बघितलं असेल पालखी हात आल्या. आता तर बघू शकताय पालखी जरा जवळ दाखवत बघाल तो पण तिथं जायला तयार नव्हती पब्लिक म्हणजे जवळ जाऊ देत नव्हतं आपल्याला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भावाला आपल्या एकदा सबस्क्राईब लवकर करायला लागलं आपलं आणि भावानं सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा आपल्या भावाला लवकर आपल्या एखादा सबस्क्राईब होऊन देत आणि शेअर करायला विसरू नका.